नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की काव्या ही देवी आईसमोर पार्थसाठी प्रार्थना करत असते. पण मात्र पूजा करताना आता काव्यासोबत एका मागोमाग एक अपशकुन घडत असतात. काव्या देवी आईला म्हणते की पार्थ देशमुख बरे व्हावे म्हणूनच मी हे सगळं करत आहे. मग तू मला नवीन वादळ का आणून देत आहेस? काव्या मंदिरात जे दिवे लावत असते ते सगळे विझत असतात आणि दिव्यांची थाळीसुद्धा तिच्या हातातून खाली पडते. तर मात्र तिला तर खूपच मोठा अपशकुन आहे हे तिला दिसतं आणि तिला खूपच भीती वाटू लागते. आणि अखेर पार्थसोबत हॉस्पिटलमध्ये होत्याचं नव्हतं घडत असतं. डॉक्टर इलाज करत असताना आता पार्थ त्यांना कोणताही रिस्पॉन्स करत नाही. त्याचमुळे बाहेर आता मालिनीची हालत खूपच खराब होत चाललेली असते. पार्थच्या नावाने ती हंबरडा फोडत असते आणि जागीच बेशुद्ध पडते. तर इकडे नंदिनी आता नंतर पार्थसमोर येऊन सांगू लागते की पार्थ उठा ना, तुम्ही आम्हाला सोडून जाऊ शकत नाही. तुम्हाला काव्यासाठी तर उठावंच लागेल. काव्या तुमची खूप वाट बघत आहे. ती तुमच्यासाठी खूप प्रार्थना करत आहे. आम्हा सगळ्यांना सोडून नाही जाऊ शकत तुम्ही. नंदिनी सुद्धा आता पार्थसमोर विनवण्या करत रडत असते. आता पुढील येणाऱ्या भागामध्ये पार्थ हे सर्व ऐकून उठणार का, हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.